रामचरित्र मानसनुसार प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या हे एक खूप सुंदर नगर होते। जागोजागी मोठे भव्य मंदिर आणि गार्डन होते। शरयू नदीमुळे पाण्याची कमी देखील नव्हती। खूप लांबून लोक यायचे आणि बाजार नेहमी गिरायकांनी भरलेले असायचे। खूप विद्वान साधू संत इथे राहत होते, ज्यामुळे शिक्षण आणि विद्या ही खूप जास्त प्रमाणात होती। अयोध्या ही त्यावेळेसची वर्ल्ड्स ग्रेटेस्ट सिटी होती आणि आता हजारो वर्षांनंतर हजारो करोड रुपये खर्च करून अयोध्याला तसंच बनवलं जाते। एक वर्ल्ड क्लास सिटी बनवली जात आहे आणि त्या सिटीचा बदलाव कसा असणार आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। अयोध्येच्या बदलावामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आहे श्रीराम मंदिर। या मंदिराचे फीचर्स ऐकून सगळे थक्क होतील। मंदिराला वास्तुशास्त्रानुसार नगारा स्टाईल मध्ये बनवले जाणार आहे। मंदिराची उंची 161 फूट, रुंदी 250 फूट आणि लांबी 350 फूट असणार आहे। 3 मजले असणार आहेत आणि प्रत्येक मजल्याची हाईट ही 20 फूट असणार आहे। 44 गेट आणि 392 पिलर्स असणार आहेत, ज्यामध्ये देवी देवतांच्या मूर्ती कोरलेली असणार आहे। नगारा स्टाईल नुसार या मंदिराला जगती म्हणजे एका प्लॅटफॉर्म स्टाईल मध्ये बनवलं जाणार आहे। एंट्री साठी 16 फूट रुंद 32 पायऱ्या असणार आहेत आणि लिफ्ट पण असणार आहे। एंट्रन्सच्या साइडलाच आहे गर्भगृह, जिथे मूर्तीची स्थापना झालेली आहे। मध्ये 5 मंडप असणार आहेत। कुडू मंडप, नृत्य मंडप, रंग मंडप लाईन मध्ये असणार आहेत आणि कीर्तन मंडप आणि प्रार्थना मंडप हे साइडला असणार आहे। प्रत्येक मंडपावरती डोंगरासारख्या आकाराचे शिखर असणार आहे आणि सर्वात मोठे शिखर गर्भगृहाच्या वरती असणार आहे। मंदिराच्या बाजूला एक 2400 फूट लांब आणि 14 फूट रुंद अशी एक बाउंड्री असणार आहे, ज्याला परकोटा बोलले जाते। परकोटाच्या चारही कोपऱ्याला सूर्यदेव, माँ भगवती, गणपती आणि शिव मंदिर बनवणार आहे। उत्तर दिशेला अन्नपूर्णा मंदिर आणि दक्षिणेला हनुमान मंदिर पण असणार आहे। राम मंदिर आणि आजूबाजूचा परिसर मिळून हा पूर्ण प्रोजेक्ट 70 एकरामध्ये आहे। यापैकी फक्त 30% एरियामध्येच कन्स्ट्रक्शन होणार आहे आणि बाकीचा 70% एरियामध्ये झाडी असणार आहे। याच कॉम्प्लेक्स मध्ये रामायणशी जोडले गेलेले जे प्रमुख किरदार आहेत, जसे की महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषदराज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांचे देखील मंदिर बनवले जाणार आहे। सोबतच 25,000 भक्तांसाठी लॉकरची सुविधा देखील बनवली जाणार आहे। पूर्ण बनून झाल्यानंतर हे मंदिर जगातले 3रे सर्वात मोठे मंदिर असणार आहे आणि दिवसातून 3 ते 5 लाख भक्त येण्याची अपेक्षा आहे, ज्यासाठी खूप सारे काम देखील करण्यात येणार आहे। पहिले तर 240 करोड रुपये खर्च करून अयोध्या धाम रेल्वे स्टेशन हे बनवले गेले। या स्टेशन वरती सर्व मूलभूत सुविधा असणार आहेत। स्पेशली या स्टेशनचे डिझाईन जे आहे ते मंदिरापासून प्रभावित केलेले आहे आणि मधला भाग जो आहे तो मुकुटासारखा दिसतो। हे रेल्वे स्टेशन एअरपोर्ट पेक्षा काही कमी नसणार आहे। एअरपोर्टचा विषय निघालेला आहे, तर वळूयात आता एअरपोर्टकडे। स्टेशन सारखंच एअरपोर्ट सुद्धा मंदिरापासून प्रभावित आहे। एअरपोर्टचे नाव आहे महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट। एअरपोर्ट बाहेरून ट्रेडिशनल दिसतं, पण आतून तेवढंच मॉडर्न आहे आणि मॉडर्न असल्यामुळे याला गृह 5 स्टार रेटिंग देखील मिळाली आहे। एअरपोर्टची खासियत ही आहे की आतमध्ये पेंटिंगद्वारे श्रीराम यांचं जीवन आणि कीर्ती दाखवली आहे, म्हणजे लोकांना इथे आल्या आल्या हे समजेल की ते प्रभू श्रीरामांच्या नगरीमध्ये आलेले आहेत। यासोबतच रस्त्यांवरती पण देखील खूप कामे केली जाते। जवळपास 4000 करोड रुपये खर्च करून अयोध्येच्या बाजूने 70 किलोमीटर लांब रिंग रोड बनवला जातोय। 4000 करोड बजेट घेऊन एक बस स्टेशन देखील बनवलं जाते। या सगळ्या सोबतच अयोध्येला तुम्ही पाण्याच्या रस्त्याने सुद्धा देखील जाऊ शकता। 22 जानेवारीला जेव्हा पीएम मोदी इथे आले होते, तेव्हा त्यांनी यूपी मधली पहिली आणि इंडियाच्या दुसऱ्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन केले, ज्यामध्ये एका वेळेस 50 लोक प्रवास करू शकतात आणि ते पण कमी शुल्कामध्ये। या सगळ्या सुविधांमुळे लोकांचं अयोध्यामध्ये येणं खूपच सोपं झालंय। पण हे लोक राहणार कुठे? त्यासाठी अयोध्यामध्ये जागोजागी टेंट सिटी बनवलेली आहे, ज्यामध्ये एका वेळेस 1000 लोक राहू शकतात, ते पण कमी खर्चात। सोबतच यूपी गव्हर्नमेंट 50,000 हॉटेल रूम्स बनवायचा देखील प्लॅन करत आहे, ज्यामध्ये अफोर्डेबल सोबतच 5 स्टार हॉटेल बनवायचा प्लॅन देखील सुरू आहे। सोबतच बजेटमध्ये ट्रॅव्हल करणाऱ्यांसाठी धर्मशाळा, होमस्टेज आणि गेस्ट हाऊस देखील असणार आहेत। पण ही फक्त एक सुरुवात आहे। अयोध्याला एक स्पिरिच्युअल सिटी बनवण्याचा यूपी गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे, ज्यामध्ये हायवेवरती मोठमोठे गेट्स बनवले जाणार आहेत। टोटल 6 गेटचा प्लॅन आहे आणि त्यांचे डिझाईन देखील मंदिरापासून प्रभावित आहे। गेटचे नाव देखील रामायण कॅरेक्टर्स वरून श्रीराम द्वार, लक्ष्मण द्वार, हनुमान द्वार, भरत द्वार, जटायू द्वार आणि गरुड द्वार असं असणार आहे। सोबतच अयोध्यामध्ये 50 एकरचं एक टेम्पल म्युझियम देखील बनवलं जाणार आहे। याचा उद्देश हा असणार आहे की लोकांना भारतातल्या सर्व मुख्य मंदिरांचा इतिहास कळाला पाहिजे। अयोध्याचा उद्देश आहे सर्व वयाच्या लोकांना श्रीराम यांच्या जीवनाबद्दल सांगणे, त्यामुळे इथे डिझनीलँड सारखे रामलँड बनवले जाणार आहे, ज्यामध्ये ट्रेडिशनल आणि मॉडर्न दोन्ही प्रकारचे खेळ आणि सुविधा असणार आहेत। सोबतच अयोध्यामध्ये श्रीराम स्टॅच्यू बनवला जाणार आहे, जो 823 फूट असणार आहे आणि जो स्टॅच्यू ऑफ युनिटीचा देखील रेकॉर्ड तोडणार आहे। मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरती दुकाने आहेत।
या दुकानांना भगवा कलर दिलेला आहे आणि शटर वरती स्वस्तिक आणि ओम सारखे सिम्बॉल्स पेंट केलेले आहेत. सोबत पेंटिंग, लाइटिंग आणि मूर्त्यांद्वारे एक थीम बनवली जात आहे. सोबतच अयोध्या यूपीची सर्वात पहिली सोलार सिटी देखील बनणार आहे. यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून हेरिटेज साइट, 80+ गव्हर्नमेंट बिल्डिंग, शाळा, पब्लिक ट्रान्सपोर्ट, वॉटर किऑस्क, दुकान, बोट आणि 10,000 घरांना ऊर्जा दिली जाणार आहे. सोबतच सोलार झाडे देखील लावली जाणार आहेत, म्हणजे झाडांच्या फांद्यांवरती सोलार पॅनल्स असणार आहेत आणि LED लाईट्स देखील लावले जाणार आहेत. सोबतच अयोध्या हे यूपीच्या सेफ सिटी प्रोजेक्ट खाली देखील येतं, ज्यामध्ये 1000 कॅमेरा आणि पिंक पोलीस बूथ देखील असणार आहेत सेफ्टीसाठी. आणि हे सगळे प्रोजेक्ट्स एकत्र केले की अयोध्या एक स्मार्ट वर्ल्ड क्लास सिटी बनणार. आतापर्यंत जे बदलाव झालेले आहेत त्याच्यामुळे लोकांचा रोजगार देखील वाढलेला आहे आणि सोबतच जमिनीचे भाव देखील 10 पटीने जास्त वाढले आहेत. आणि अयोध्याचा जो प्रभाव आहे तो फक्त भारतातच नाही तर जगभरावर पडणार आहे. आणि यामुळे अख्ख्या जगाला भारताच्या महान कल्चर बद्दल समजणार आहे. तुम्ही पण अयोध्याला नक्की भेट द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशाच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय श्रीराम.